नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो पुसेगावला. आमचे बांधव आहेत तिथे आणि 2-4 दिवसापासून युट्यूबला ट्रोल केलं जात आहे. आम्ही काही गोष्टींना आम्ही म्हणजे हे करत नाही, परंतु कसं होतं, युट्यूबर 2-3 हजार घेतात आणि येतात ह्या गोष्टीला युट्यूबर लागवलेत की बाबा युट्यूबवाल्यांनी तर कुठल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे, कुठल्या नाही त्या गोष्टी दाखवल्या. ह्या गोष्टी आपण चर्चा करणार आहे मित्राबरोबर आमच्या. नमस्कार सांडी सर. नमस्कार. पहिल्यांदा तुम्ही हा विषय घेतला. तुम्ही तुमची संकल्पना होती की आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे, तर आज बोलूया. काय काय जे आरोप असतील हे असतील त्याच्यावर बोललं पाहिजे. कारण हे बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपण चौथा खांब म्हणून बैलगाडी क्षेत्रातील युट्यूबर्स आहेत. आणि पहिल्यांदा मी युट्यूबर म्हणजे काय आहे ते सांगतो. मित्रांनो, गुगलवर एक प्लॅटफॉर्म आहे युट्यूब. तिथं कोणीही व्हिडिओ टाकला का नाही तरी ते युट्यूबर होतो. स्पेशली आम्ही युट्यूबर म्हणजे आम्ही काही वेगळं असं काय जर्नलिझम किंवा आम्ही केलेलं आहे, पण असं काही वेगळ्या पद्धतीची डिग्री नाही. कोणीही माणूस आता जो बघतोय व्हिडिओ त्यानेही व्हिडिओ टाकला ना तरी तो युट्यूबर असतो. तर स्पेशली आम्ही कळतोय ते असं नाही. आम्ही मुलाखती घेतो, कोण लाईव्ह दाखवतं. आता मित्रांनो, हे तुम्हाला काय काय लोक दिसतात. बरेचसे लोक येऊन गेले, आमची चर्चा झाली. काय काय लोकांना वैयक्तिक काम असतात, काही काही जण लाईव्ह असतात. तुम्हाला बाईट काय काय दिसतील. आता चर्चेतूनच विषय निघाले की बऱ्याचदा युट्यूब वाल्यांना ट्रोल केलं जाते बाहेर. म्हणजे आता एक नवीन राजा बाबू आलाय, म्हणजे स्वतःच बैल मालक, स्वतःच बैल. आता त्यांनी जाकीच व्हायचं राहिले, फक्त तेवढंच राहिले. मग अशा ज्या राजाबाबू प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना माहिती नसतं ना की पोरं किती वाजता उठून जातात. युट्यूब चॅनल काढणं एवढं सोपं नाही. काढू शकतात, सगळेजण काढू शकतात, त्याला कोणाचं बंधन नाही. पण आमची जी संघटना युट्यूबची ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेशी संलग्न आहे. आणि तुम्ही जे बोलताय ते संघटनेलाच बोलताय की आम्ही ही संघटना मानत नाही वगैरे बोलणारे बरेच जण म्हणतात. आणि युट्यूब मधून असं किती अर्निंग होतो. आम्ही त्यातून सोशल वर्क पण करतो. आता माझं नाव गाव पण कोणाला माहिती नसतं. मी कधी डायरेक्ट फ्रंटला येत नाही. माझं चॅनल आहे मातीतले हिरे म्हणून. काय करायचं ते करा, बिंदास ट्रोल. मी काय कोणाला घाबरत नाही आणि ट्रोल करण्यासारखे काय बोलत पण नाही आम्ही. आम्हाला त्यातनं मानधन किती मिळते, किरकोळ काहीतरी $100 झाल्यावरती 2-3 महिन्यांनी मला 8,000 रुपये मिळतात. ते पण आपला माग विषय झाला होता एक. आम्ही माळावरची चर्चा म्हणून सँडी सरांचा आणि माझा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. मी त्याच्यात पण सांगितलं होतं की मी सोशल वर्क करतो, त्यात ते सगळं जे अर्निंग होतं ते खर्च करतो. आता ही जी पोर आहेत, चांगबलवाला आहे, KG सौरभ आहे पलीकडं. पोरं 6-6 वाजता उठतो, तो 5 वाजता उठून सकाळचं आवरायचं, जायचं मैदानाला. एखाद्या संध्याकाळी उशिरा 2-2 वाजता तो जायला लांबच्या मैदानावरून. ते गोजी बावीचं मैदान झालं, चाकणचं मैदान झालं. आदल्या दिवशी पोरं राहायला गेली होती. राहिली कशी, कुठं माळावरती त्या गारट्यात, कसं काय खाणं पिणं काय नसतं. युट्यूब सारखं काय झालं की लय पैसा. अरे पाऊस पडतोय आमच्या इथे चॅनलवरती. काय झालं की नुसतं पाऊस पडत असल्यागत. आणि त्यावेळेस तुम्ही कुठं झोपलेला असता का? तुम्ही जे नुसतं पुकारता, बक्षीस पुकारता. एक पाण्याची बाटली माझ्या मित्रांना कोणाला तुम्ही दिली असली तर फक्त सांगा बरं. साधी एक पाण्याची बाटली कोण देत नाही 20 रुपयाची मैदानात. आणि सगळं मैदान दाखवतात. कोण दाखवतं तर ही युट्यूब वाली पोरं दाखवतात. तुम्ही साधं त्यांना वडापाव देत नाही, स्वतःच्या पैशाने ती पोरं खर्च करतात. आज ह्या पोराला घरी जायला एक दिवस वाटकरजीला पैसे नव्हते. तुम्ही आता काही जणांनी मध्ये मुद्दा उपस्थित केला लाईव्ह वरती येऊन का काय, ते मुलाखती काही जणांच्या बघितल्या मी. त्याच्यात म्हणणं होतं त्यांचं की ज्यांचा बैलगाडीनं मार खाल्लाय किंवा 2 नंबर 3 नंबर केलाय त्यांचं मुलाखती घेतल्या नाही. कसं असतं, प्रत्येक मैदानात ती कंडिशन वेगळी असते. ज्याला त्याला वाटतं विजय जो झालाय, आता विजय झालाय त्याची मुलाखत ट्रेंडिंग असते, ती चालतीच. आणि ज्याची हरली गाडी 1 नंबर 2 नंबर उतरली असल्याच्या धनाजीनं 1000 मुलाखती घेतलं. त्या बघितल्या का तुम्ही? तुम्ही म्हणता गरिबांच्या मुलाखती घेत नाही. तुम्हाला अशोक पाटोळे कधी माहिती होता का? बावऱ्याम बलमाची गाडी पळत होती, कळंबीचा शंभू तुम्हाला आता माहिती. आज त्या माणसाच्या घरात सगळं पाणी उपाळतं घरे, त्याची मी मुलाखत घेतली. किती तुम्ही बघितली? कोण बघत नाही. आपण गरीबाचं दाखवायला गेलो ना, कोण बघत नाही. जे ट्रेंडिंगला नाव आहे ना तेवढंच तुम्ही सर्च मध्ये येतं आणि तेवढंच बघता. बरं, आता असा उद्देश लोकांना काय वाटतंय की तुम्ही मैदान जे चुकीचं मैदान घेताय त्याला, म्हणजे आपण सगळे
त्याला सपोर्ट करतोय. सगळ्यांना मी नमूद करतो की चुकीच्या कुठल्याही गोष्टीला कुठलाही युट्यूब चॅनलवाला खतपाणी घालणार नाही. त्यासाठी ज्या संघटनेची बांधणी केली आहे आणि त्या ज्या कमेंट चालू असायच्या लाईव्ह चॅटला पण प्रसिद्ध बैल होते. मी आता उघड नावं घेऊन सांगतो. बकासूरचे फॅन फॉलोअर्स हजारो लाखो आहेत, मथुरचे फॅन्स हजारो लाखो आहेत, सोनारपाड्याच्या सोन्याचे हजारो लाखो फॅन्स आहेत. पण लाईव्हला मी मागे चॅट बघत होतो, अमुक तमुक बैलाला मासिक पाळी आली म्हणून तो आला नाही. हे चॅटिंग वर इतकं घाणेरडं प्रकारचं जे चॅटिंग वरती बैलाच्या बाबतीत बैलाला मासिक पाळी येते का? अहो तो नंदी आहे, शंकराचं वाहन आहे, आपण त्याला नंदी म्हणतो, त्याच्यावरती एवढं प्रेम करतो. दुसरी पण ती मालकं त्याच्यावरती प्रेम करतात ना. तुम्ही घाणघाण शब्द घेऊन जर कमेंट करत असताल आणि त्याच्यातून वाद जर निर्माण होत असतील तर त्या वादाला आम्ही कारणीभूत राहणार नाही. म्हणून आम्ही लाईव्ह चॅट बंद केली. सँडी सर, म्हणजे मेन आरोप काय आहे, लोकांमध्ये मेसेज कसा गेलाय की जे कोणी तुम्हाला ट्रोल करतात ते त्यांना तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बोलायला जाता किंवा त्यांच्या विरोधात तुम्ही सांगायला आम्ही असं नाही आम्ही तसं नाही, की ते बरोबरच बोलतात असं लोकांचा मेसेज आहे. नाही, काय माहितीये का, बरोबर प्रत्येकाची अशी भावना आहे बैलगाडी क्षेत्र सुधारलं पाहिजे आणि बरोबर आहे सुधारलं पाहिजे. पण काय काय व्यक्तींनी प्रश्न उपस्थित केले युट्यूबवर, केलेच पाहिजेत, कारण बैलगाडा क्षेत्र सगळ्यांच्या मदतीनं चालणार आहे. पण काय काय असे प्रश्न आहेत की आता माझेही काय काय प्रश्न राहतात आणि आपण सगळी बंधू आहे, एकमेकांशी चांगले मित्र आहेत, कोणाला आपलं काय वैयक्तिक हेवे दावे नाहीत. पण जर आता काय काय लोकशाहीत राहतो, काय काय जण म्हणतात ना आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, आम्हाला आहे प्रश्न विचारायचा. माझं 2-3च प्रश्न आहेत, मी काय ज्यादा बोलणार नाही. पहिला प्रश्न की असा असेल की तुम्ही काय म्हणताय की पैसे कमावण्यासाठी युट्यूबर काम करतात. ठीक आहे की मी मान्य करतो, मी कमवतो, मी टीम ठेवली, जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं काम दिसावं म्हणून आम्ही करतो. पण जे म्हणतात पैसे कमवण्यासाठी करता त्यांचा बी युट्यूब मॉनिटाईज आहे, त्यांनी पहिल्यांदा ते मॉनिटाईज बंद करावं आणि आपली मतं मांडावी, मी ते मान्य करेन. दुसरं काय काय जण काय म्हणतात की तुम्ही गरिबांसाठी उभं राहिलं पाहिजे, गरिबांसाठी काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, आता लय जणांची बैल पळतात, चांगली हिंद केसरी मोठी बैल आहेत, त्यांनी गरिबाला किती बैल दिलेत. आणि मी आवाहन करतो जे आपले बैलगाडी काय काय मित्र आहेत, काय काय मालक आहेत, त्यांनी मागून बघा तुम्हाला उत्तर काय भेटते. तिसरा प्रश्न काय विचारण्यात आला माहितीये का, आम्ही संघटना वगैरे काय मानत नाही. तुम्ही मानत नसला तर आम्ही बी तुम्हाला मानत नाही ना. तुम्ही काय म्हणताय आम्ही संघटनेचं ह्या संघटनेला मानत नाही आणि एकीकडे म्हणताय आम्हाला संघटना पाहिजे, ही दुटप्पी भूमिका आहे. आमची ही सगळी संघटना कोणी तयार केली, जे सगळी आत्ता जे बैलगाडीसाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले, विलास पैलवान असेल, आबा असतील, भरपूर नाव आहेत, त्याच्यानंतर पैलवान असतील, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनीच आम्हाला परमिशन दिली, तुम्ही एक संघ बनवा, तुम्ही एकत्र या. जर तुम्ही आम्हाला मानत नसल आणि तुम्ही त्यांना कसं मानायचं म्हणताय, ही दुटप्पी भूमिका आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही माझे सगळे मित्र ग्राउंड मध्ये येऊन रिपोर्ट करतात ना, ग्राउंड मध्ये जातात. तर मला वाटतंय माझी एक आपली अपेक्षा आहे की एका ठिकाणी बसून इकडं उन्ही दोन्ही काढण्यापेक्षा तुम्ही यावं आणि मैदानात येऊन रिपोर्टिंग करावं, ते तुमच्यासाठी चांगलं असेल. मैदानात या, तुम्ही रिपोर्ट करा, बिनाकारणी हे ते असं काय करू नका. मैदानाला आपण एकट्यानं आवाज उठवायचं, मालक गप गुमान बसणार, असं नाही चालणार, असं अजिबात चालणार. मालकाने स्वतः बोललं पाहिजे. आणि सगळ्यात जास्त रेटा कोणाचा ऐकला जातो ना, तर प्रेक्षक वर्गाचा. प्रेक्षक वर्ग पण गप्प आहे, प्रेक्षक वर्गानं पण त्याच्यावरती बोललं पाहिजे. प्रेक्षक आता बैलांना बघायला, आता बकासूर जर मैदानात आला, लाखो पब्लिक त्याच्या मागे असतं. बकासूर जर चुकून त्या पब्लिकच्या चुकीमुळं मार खाल्ला गाडीनं, तर ही पब्लिकची पण चूक आहे. पब्लिकनं आवाज उठवायला पाहिजे. एवढ्या लांबनं तो बकासूर पाळायला येतो, त्याच्यावरती अन्याय होते. अन्याय कसा होतो, तुम्ही पब्लिक डायरेक्ट जर आतमध्ये येत आहे, ही पण गोष्ट चुकीची आहे ना. जितकं गुन्हेगार तुम्ही भोग मारणारे, शेपटी मारणारे ना, तेवढेच गुन्हेगार तुम्ही त्या बैलांना आडवं येणारे सुद्धा. पण मी काय म्हणतोय बरं का सर, तुम्हाला सांगतोय ते एकाच्या बाबतीत नाही पाहिजे, गुन्हेगार सगळेच आहेत ना, मग तुम्ही सगळ्यांवर बोला ना, तुम्ही सिलेक्टिव्ह नका बोलू. म्हणजे आणि जर आत्ता करायचे ना तर मागचा बी इतिहास तपासा, त्याच्यावर बोलणार का तुम्ही फक्त सिलेक्टिव्ह बोलणार. आता काय काय जण म्हणतात कोणाला टार्गेट करताय, काय झाले, टार्गेट नाही मित्रांनो, हे बंधू आहेत आमचे, सगळी लोक आपलीच आहेत. आणि चुकीच्या गोष्टींचा पायंडा पण तुम्हीच पाडणारे लोक आहे. काही गोष्टींना पुसेगावचं जर मैदान झालं समजा 8 तारखेला जे मैदान होणार आहे,
त्याच्या सगळ्या फायनलच्या गाड्या राहणार आहे. हिंद केसरी नाही तो एक नंबर करणारच आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेची ज्यावेळेस कुस्ती होती त्यावेळेस महाराष्ट्र केसरी होणारा एकच पहिलवान असतो. तर पहिल्या नंबरनच ते हिंद केसरी लावलं पाहिजे. पहिलाच. आता तुम्हाला बक्षीस दिलं नाही, तुम्हाला मिळालं XYZ गाडी कुठली तरी मिळाली, तुम्ही खरेदी करताल दुसरीच गाडी कुठली तरी आणि त्याच्यावर स्टिकर लावून फिरताल हिंद केसरी म्हणून. मग ते तुम्ही चुकीचं नाही का पायंडा पाडते. आणि ही बी सारखं बोललं जाते की आता पाठीमागे आणि व्हिडिओ हे आम्ही आमच्या मनानं नाही सांगत, लोकांच्या चर्चा आहे ना. लोकांची लोकांच्या तुम्ही जे चर्चा मेन काय आहे, लोकांच्या चर्चा लोकांना असं वाटतं की चुकीच्या मैदानाला आपण समर्थन करतोय. ही पहिली गोष्ट सांगा, आपण म्हणजे विरोध करतोय ती कुणाला करतोय, मैदानासाठी विरोध करत नाही. पहिली काय की बरोबर तुम्ही म्हणताय की मैदानात चुकीच्या गोष्टी ज्या झाल्यात ना त्याला विरोध केलाच पाहिजे. मी 100% केला पाहिजे. पण ते कधी केला पाहिजे, स्टेज शेअर करून सत्कार घेऊन नाही, सत्कार करून होणार नाही. तुम्ही त्या मैदानात भूमिका मांडता का? नाही मांडत. तुम्ही लाईव्ह करून जर भूमिका मांडत असाल नाही ना. आणि मी विनंती करतो, मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे युट्यूबर आहेत, जे युट्यूबवर व्हिडिओ टाकतो तो सगळे युट्यूबर आहेत. तुम्ही ग्राउंडवर येऊन रियालिटी मांडा. तुमच्यात जर धमक असेल तर ग्राउंडवर मांडा. तुम्हाला धमकी आलेली आहे, ह्यांना धमकी आलेली आहे. मी सांगतो, एकाची व्हिडिओ घेत होते, कॅमेरा खाली कर, तुला बघायच्या गीतनं जाऊन देणार नाही आपण स्थानिक. त्याची जबाबदारी कोण घेणार? ह्या गोष्टी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मैदानात जात असतो ना, की मारू नका हाणू नका म्हटलं की बाबा बैलाला मारू नका, ह्याच्यामुळे बैलगाडी अरे तुला शान आहे जा पुढं, ह्या अशा गोष्टी पण केल्या जातात. ह्या गोष्टी मैदानात आल्यानंतर कळतं. आणि काय होतं, काही वेळेस एखादी व्हिडिओ घेतली, आता का एखादी व्हिडिओ आपण घेतली चुकीची, 100 व्हिडिओ चांगलं घेतलं नाही, एखादी व्हिडिओ चुकून जर पडली आपल्याकडून, आपल्याला माहित नसलं किंवा काय, तरी पण तिथं लोक कमेंट करतात तू ईर्षा नाही, ह्याला अनसबस्क्राईब करा. ह्या गोष्टी तुम्ही करता, म्हणजे पब्लिक म्हणजे देव आहे आमच्यासाठी, बरोबर आहे, मान्य आहे. म्हणजे चुकीच्या गोष्टीला समर्थन आम्ही देणारच नाही. आणि कसं होतं माहिती आहे का, काही गोष्टी मुद्दाम काय लोक मुद्दाम कमेंट करतात. काय माहितीये का धनाजी, खरे प्रेक्षक आहेत आपल्या चॅनलला, स्वतःहून सबस्क्राईब केलेलं, आपलं जे क्वालिटी आवडणारे, व्हिडिओ आवडणारे, कंटेंट आवडणारे, ही लोक आपल्याला कधीच निगेटिव्ह बघत नाहीत. त्यांना माहिती आपण काय चांगलं काम करतोय. ही सोडलेली काय आहेत ना, ती कमेंट करतात की तुझा भावा मी चॅनलला अनसबस्क्राईब करतोय वगैरे. बिंदास करा ना म्हणा, काय फरक पडत नाही. आणि संघटना, बैलगाडी संघटना, अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी आहे ती अशा लोकांमुळेच वैतागून थोडे दिवस थांबली. पुशेगावच्या मैदानापासून तर मी शाश्वती देतो की होईल ऍक्टिव्ह संघटना. आणि असतील तर नाही होणार. आणि मला सांगाय, आता बरेचशी लोक म्हणतात अध्यक्ष आपण मानत नाही, काय नाही. आणि जे आता ट्रोल वगैरे करणं चाललंय, समजा आता त्या लोकांनी पण बैल तापवताना आसूड वापरत नाहीत का? नाही, ते आता बॉडी वॉर्मअप करणं म्हणजे काय असतं, रनिंगला जाताना आपण वॉर्मअप करतो म्हणजे बॉडी गरम करणं. नाही, आसूड हाणला नाही पाहिजे, ह्या गोष्टी मग ती लोक हाणत नाहीत आसूड का? वापरलाच नाही चुकीचंच आहे ना. पाहिजे. आणि तुम्हाला बैलच गरम करायचंय ना, नुसतं त्याला थोडा आवाज टाका, त्याला पळवा जरासा, म्हणजे त्याची बॉडी गरम होईल. पळायच्या आधी बॉडी गरम झाली म्हणजे पायात कुठं आचकत नाही. आणि बरीचशे लोकांचं काय म्हणतात की मी म्हणजे आम्ही मानत नाही अध्यक्ष. मित्रांनो, अध्यक्ष किंवा हे पद नसतं, सगळ्यांनी मिळून आलेलं एकत्र एक जबाबदारी दिली. आणि जर आमच्या बंधूंचा तुम्ही टार्गेट करत असाल तर ही चुकीचं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जर नाव घेऊन कोण उल्लेख करत असेल ना, आमच्याकडे ही पुरावा आहेत आणि आमच्याकडे अशा गोष्टी असेल की पर्सनल होऊन जाईल, तर बैलगाड्यात वाद नको. तुम्हाला विनंती करतो, जी कोण असेल ते, म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे ते टिकण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी दाखवलं पाहिजे. लक्षात ठेवा, जे एखादं समजा काटे असतील तर आपण तिथं गुलाबच दाखवलं पाहिजेत, काटे नाहीत. ज्यांच्या विचारात काटे आहेत ना त्यांना काटच दिसणार, त्यांना काटच मांडायचे. आणि ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ना त्या बदलू ना, मिळून बदलूया ना. पहिलं प्रवेश फीचा मुद्दा होता, कमी झालं, कितीतरी वाद होतील ते मिटले ना. मागणं कॅमेरा लावायचं, ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे. पण काय भूकंप करायचे, ठीक आहे, एवढ्या लवकर काय होत नसतं. आणि आरोप असतो, हे न बोलायला लावलं, ते न बोलायला लावलं. आता काय लोक म्हणतात मी ह्या सगळ्यांना बोलायला लावलं, त्याला मी बोलायला लावले. सांगा, मी बोलायला लावलं का? बोलतो. एखाद्या व्यक्तीला जर चांगलं समजत असेल, आतापर्यंत चांगलं समजत होतं, परंतु तीच व्यक्ती जर नाव घेऊन त्या आपलं बोलत असेल आणि जर समजा आपली काही चुकी नाही त्याबाबत, चुकी म्हणजे आता ते म्हणतात की भावनिक होतोय का, काय होतोय का. आता मेन म्हणजे भावनिक कुठलेही युट्यूबर होत नाहीत यापैकी जमलेले. आम्ही
सगळे चांगलं दाखवायचा प्रयत्न करतो. मैदानामध्ये जी चांगली क्वालिटी कशी प्रेक्षकांना मिळेल, प्रेक्षकाची एखादी कमेंट आली बाबा एखादा बैल नवीन घेतलेला आहे, लगेच त्यांची मुलाखत जाऊन घेतो. म्हणजे जे काय चांगलं असेल ते दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही. तरी पण काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की तुम्ही जे चुकीचं मैदानावर घडतंय त्या गोष्टींचं समर्थन करा, हे करा. तर मान्य आहे आमचं, आम्ही काही गोष्टी आमच्या समोर चुकीच्या असतील मैदानावर तर ते दाखवायचा प्रयत्न करू आम्ही, पण ते मैदानावर दाखवायचा प्रयत्न करू. ते काही व्यक्तींचं म्हणणं आहे सोशल मीडियावर दाखवा. आधीच प्राणी मित्र संघटना आणि हे बैलगाडी जे विरोधक आहेत ते आधीच बैलगाडी क्षेत्रावर टपून आहेत की बैलगाडी क्षेत्र कधी बंद पडते. मग आपण थेट पुरावे द्यायचे का त्यांच्या हातामध्ये की बैलगाडी क्षेत्र बाबा हा व्हिडिओ आहे, ह्यानं शेपूट चावलंय, ह्यानं हासूड मारलंय, ह्यानं बैलाला म्हणजे तापवताना काय विचित्र प्रकार केला, फोका मारल्या, हे केल्या. तर हा व्हिडिओ डायरेक्ट त्यांच्याकडे गेला तर उद्या काय वळण लागेल बैलगाडी क्षेत्राला हे कमेंट करून सांगा नक्कीच. सकाळी 6 वाजता युट्यूबवर उठतो. काल रात्री मी पंधरेच्या मैदानावरून आलो. काल रात्री मला 12:30 वाजले मित्रांनो घरी पोहोचायला. म्हणजे प्रत्येक जण युट्यूबवर कष्ट करत असतोय, त्याला पैसे, आता तुमचं म्हणणं असेल पैसे लाखोच्या इन्कम मध्ये मिळतात, तर आता माझं जसं म्हणणं आहे तुमचं बाबा ठराविक इन्कम असेल युट्यूबरचा, तुम्ही स्वतः चॅनल चालू करून बघा. येल्लो डॉलरची काय भानगड आहे ती तुम्हाला कळेल. कम्युनिटी गाईडलाईन मध्ये बैलगाडी क्षेत्र, बैल झोपलेली दाखवली, बैल एखादा चालत असताना दाखवला तरी येल्लो डॉलर लागतो. 1 रुपया देत नाही युट्यूब. म्हणजे हे पण प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं किती पैसा आहे यामध्ये आणि काय आहे. तर माझं एवढंच विनंती आहे की युट्यूबरला कृपया ट्रोल करू नका. सर्वांची भूमिका आहे या क्षेत्रामध्ये. जसं की समालोचक ते चांगलीच म्हणजे आपल्या पराकाष्ठा करून ते चांगलं आपलं पुकारण्याचा प्रयत्न करतात. परत सुट्टी मेकर झाले बैलगाडी क्षेत्रातले ड्रायव्हरनी पण ही काळजी घेतली पाहिजे की सेफ्टी जे चावत असेल तर त्याला कुठेतरी त्यांनी विरोध केला पाहिजे आणि कुठेतरी ते म्हणजे त्या गोष्टीला बैलगाडी क्षेत्राला कुठे कलंक लागेल असं कोणतीही गोष्ट केली नाही पाहिजे, हीच माझं म्हणणं आहे. अनेक एक आरोप होतोय की बाबा जे मैदान झालं कुठलं, त्या मैदानाचं नाव घेत नाही मी, त्या मैदानातल्या चिठ्ठ्या काढताना तुम्ही दाखवल्या पाहिजे होत्या. दाखवले पाहिजे होता. बरोबर, तिथे ऍक्सेस आहे का? आता प्रत्येकाची अपेक्षा असते की आम्ही ते करावं. मित्रांनो, किती मंडळींना युट्यूबवर स्टेजवर दिलं जाऊन जातं, स्टेजवर त्याला आजपर्यंत प्रमुख उपस्थिती आहे किंवा बसा या, किती जणांना दिलं जातं आजपर्यंत कोणाला नाही. काय येतात सेलिब्रिटी म्हणून तिथे येतात, तिथं काय बोलायचं नाही आणि असं केलं तसं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा आवाहन करतो, जर पैशाचं ह्या मुलाचं काढत असाल, ही भावनिक नाही, ही तुम्हाला रिअल पोस्ट सांगते, ह्या मुलाचं काढताय, ह्या मुलाचं काढताय, हे कॉलेज करतो शिकून. तसं पैशाचं कोण काढत असेल तर त्या जे 500 रुपये घेतलेले आहेत मी ठराविक व्यक्तीकडनं ते गुगल पे किंवा फोन पे करण्यात येतील आणि त्याच्या कम्युनिटीवर मी स्क्रीनशॉट काढून देईन. स्वखुशीने समोरनं पैसे दिलेले तर ते मी फोन पे गुगल पे करण्यात येईल. ठीक आहे. आता आम्ही एवढं सगळं म्हणजे हे सगळं करतोय, ग्राउंड लेवलला फिरतो, उन्हात फिरतो, ही सगळं व्हिडिओ दाखवतो. किंवा तुम्ही असं घरात बसून काय लोक असं व्हिडिओ करतात, तुम्ही ज्यावेळेस मैदानात येता त्यावेळेस तुम्ही पण ग्राउंड लेवलला फिरा ना आणि सांगा बाबा असं नाही. जिथले ते तुमचे आता मित्र आहेत, मोठी मोठी मंडळी, आता आम्ही सामान्य आहे, आमचं कोण तिथं आवाज ऐकून घेणार नाही. तुमचं वजन आहे किंवा तुमचे मोठे मित्र आहेत, तुम्ही त्यांना समजावून सांगा बाबा असं नको, असं करा, तिथले तिथं करा ना तुम्ही. तर कसं आहे, बैलगाडी क्षेत्रात बऱ्याच गोष्टी चालतात. म्हणजे नाण्याच्या 2 बाजू असतात, एक 50% पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पण ते काय दाखवायचं काय नाही ते आम्ही ठरवतो. ते कारण असं आहे की बैलगाडी क्षेत्र टिकावं, जसं सँडी दादांनी सांगितले की बैलगाडी क्षेत्र टिकावं म्हणून या गोष्टी करतो. आणि ते बरेच जण म्हणतात की 2 आणि 3 हजारसाठी राव करतात. काही अहो, बैलगाडी क्षेत्र टिकावं म्हणून बऱ्यापैकी जण करतात. युट्यूब कडनं काय भेटत नाही लय. पहिला मुद्दा हा क्लिअर करतो. अक्षरशः चाकणच्या मैदानाला मी आणि सांग होतो, रात्री 2 वाजले होते, याला घरी डोळ्यात पाणी आलं होतं, रस्ता गावत नव्हतं. तुम्हाला खरं सांगितलं तर इथपर्यंत अवस्था बेकार आहे. पण पोरं जातात तर मैदान. आणि महत्वाचं म्हणजे आज मला फौजी बिजीचा पण फोन येतात. आज युट्यूबरांमुळे सेंड आहे की नाही, फौजी पण बघतात, पुण्यातली मुंबईतली माणसं देखील बघतात. माहितीये का, काय लोकांकडे आता काय आले, लाखोची बैल आहेत, बरोबर ना, लाखोची बैल आहेत, त्यांना काय फरक पडत नाही. ज्यांचं घरचं सदन आहे, कोट्यानं प्रॉपर्टी, त्यांना काय फरक पडत नाही मैदानं बंद झाली तरी. म्हणजे मित्रांनो काय होतं, लोकांना असा विषय झाला की बाबा की जी मैदान झालं कालचं, ते मैदान चुकीचं झालं का कसं झालं, काय गोष्टी कसं असतं. आमची पोर गरीब आहेत, प्रत्येकासोबत
लढायला एवढं त्यांच्याकडे ताकद नाही. आज मला सांगा कोपऱ्याने फिरती, जर एखाद्याला मारलं, कोणाला हाणलं, काय झालं, त्याचा जबाबदार कोण असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्या मैदानाच्या स्टेजवर जर समजा कंटिन्यू आम्हाला बसायला दिला, आम्ही चिट्या बघत बसल ना, कॅमेराच लावून बसेल, परंतु जर आम्हाला तिथं बसायला जर दिलं जात नाही तर आम्ही कसं बघणार ती चिट्ट्या? तर काय लोकांच्या काय कमेंट येतात की शो मुद्दा योग्य आहे, मुद्दा योग्य आहे की आम्ही कुठं नाही म्हणतोय, काही मुद्दे योग्य आहेत, परंतु काही मुद्दे चुकीचे पण आहेत. म्हणजे कसं होतं, 3,000 देतो कुठं पण येतो, म्हणजे एकच झालं. मला सांगा कुठल्या भाषेत तुम्हाला जर बोललो 3,000 देताना कुठं पण येता? नाही बरोबर आहे की नाही, मी तर नाही 3,000 देतो आणि कुठं पण येतो. आता तिथं तुम्ही बिना वायदीचे गेलता का बैल घेऊन कधी पळायला म्हणाव? आणि बरं का किंवा तुम्ही कुणाला वायदी दिली नाही म्हणाव, कधी बैलाची बरं, शपथ ऐका घेऊन की, बोला म्हणाव, जे मी कोणी काय असतील म्हणतोय, त्यांनी. तर आपण पैशासाठी सगळीच कामं करतो, मीच बी करतो. काय म्हणली काय माहितीये का, हे टीम ठेवून काम करता, 2-2 चॅनल. हो आम्ही पैशासाठी काम करतो, पण तुम्ही जर पैशासाठी काम करत नसाल ना, तर तुम्ही मॉनिटाईज चॅनल काय केलंय ती दाखवा ना जनतेला पुढे, मॉनिटाईज बंद करून करा ना. म्हणजे काय, तुम्हाला लोकांना फसवायचे, तुम्हाला फक्त तुमची व्ह्यूवरशिप वाढवायची. चांगला मुद्दा गरीबाचा बैल दाखवून धनाजीनं घरनिकेचा राजा दाखवला, चांगला मुद्दा दाखवून त्यानं व्ह्यूवरशिप मिळवली. मी कितीतरी वासरं विकण्यासाठी प्रयत्न केलेत, ते दाखवा एकदम आहे का, ते दाखवा. एखाद्या वासराची विक्री करून दाखवा, तर तुम्हाला अधिकार आहे. आणि इकडे तिकडच्या गप्पा मारू नका. काय काय अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे, स्वागत आहे त्यांचं, आम्ही तुमच्या बरोबरच आहे. पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना एका व्यक्तीला टार्गेट करणं, एका गोष्टीला टार्गेट करणे नव्हे. आज माझ्याकडं ड्रायव्हर जी संघटना आहेत ना, त्यांचे कॉल आले आणि ते म्हणले तुम्ही बोलताय का आम्ही बोलू? तर म्हणलं काय विषय आहे? तर म्हणले आम्हाला टार्गेट केलं जाते. तर म्हणलं तुम्ही शेपूट चावताय. शेपूट चावणं हा बैलगाड्यातील निंदनीय प्रकार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे मी म्हणतोय. पण ज्यांनी पहिल्यांदा केलंय ना त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार आहे का? तुम्ही तुमची भूमिका मांडा. आज जर तुम्ही हा व्हिडिओ करणार, भूमिका मांडा. मला ह्या 4 विषयावर तुमची भूमिका मांडा आणि मला सांगा. पहिला विषय, तुम्ही मॉनिटाईजचं चॅनल ऑन का केलंय? बंद करून सगळ्यांना दाखवा. तुम्हाला लय कळवळ आहे ना, गरीब लोक, तुम्ही गरिबांना पैर का देत नाही? त्याच्यानंतर तिसरा विषय, तुम्ही म्हणला ना संघटनाला आम्ही मानतच नाही, युट्यूब संघटनाला. अरे ज्या संघटनेनं विलास पैलवान असेल, आबा असेल, ह्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही काम करतो, पण तुम्हाला ती लोक कशाला पाहिजेत? आम्हाला मानायचं नाही तर असले खेळ आमच्याशी खेळू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो कसं आहे, जे कोणी फोका मारतात, शिपूट चावतात, पहिली गोष्ट इथनं पुढं त्यांना दाखवलं जाणार, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर कुणी म्हणजे त्याच्यावर कायदा करा, त्याला सोडू दे जेलमध्ये, काय फरक पडत नाही. आम्ही काय त्यांना शिपूट चाव म्हणत नाही किंवा पब्लिकला आणून आम्ही फाटीत उभं करत नाही. आम्ही करतोय का, युट्यूब वाल्यांच्या जर बोलण्यावर जर सगळं होत असतं मित्रांनो, तर मैदान म्हणजे आम्हालाच पहिल्यांदा प्राधान्य दिलं असतं, की पहिल्यांदा स्टेज दिलं असतं. नाही म्हणजे कसं होतं, काय युट्यूब वाल्यांनी हे केलं, अरे तुम्ही पण होता की तिथं बाबांनो, होता का नाही? म्हणजे मैदानाची मुलाखत घेताना त्यावेळेस मैदान कसं झालं ही संध्याकाळची पण मुलाखत घेतली पाहिजे, असा काय लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही काय हो बरोबर आहे की, ऐका की बरोबर आहे. नाही मुलाखत घेतली पाहिजे, बरोबर आहे. मुलाखत किती लोक तिथे थांबतात, आयोजक किती लोक थांबतात, आणि जे आरोप करतात ते थांबतात का? ते लगेच जायचं असतं. ते कधी थांबले शेवटपर्यंत? त्यांनी माझं म्हणून चॅलेंज राहणार आहे, आता मी ओपन चॅलेंज करतो, त्यांनी मैदानात येऊन मध्ये व्हिडिओ करावं काय झाला तर. अशा घरी कोण बी व्हिडिओ करायला बसले ना, मी हजर करेन. ह्यातल्या एकाही पोरानं घरी बसून व्हिडिओ केला नाही. आणि तुम्ही आरोप करता ह्यो असा त्यो कसा, सगळ्यांना आरोप येतात. सगळे या सब नंगे हे, आम्हाला नागडं पण काढायला लावू नका कोणाचं, सांगतोय मी. तर बैलगाडी क्षेत्र ही खूप पवित्र आहे, बैलगाडी क्षेत्र खूप चांगलं आहे. मी आता टीका बस झाली, पण बैलगाडी क्षेत्रानं काय आम्हाला ओळख दिली सगळ्यांना. लोक आम्हाला फोटो काढतात, सेलिब्रिटी, कितीतरी नंदीचा आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांवर. हे सगळं तुम्ही नाकारताय, तर असलं करू नका. तुम्हाला नम्र विनंती, हे विषय हितच थांबवा. बोला तुम्ही. तर मित्रांनो, आजकाल आता काही व्यक्तींच्या बोलण्यामुळे कमेंट पडायला लागलेत आम्हाला, म्हणजे काही वेगळ्या गोष्टीच्या कमेंट पडायला लागले, तुम्ही असं का करताय. आज 2017 साली सँडी दादाने मला वाटतं मोठ्या लक्षाची सर्व म्हणजे मुलाखत घेतलेली, मोठी मुलाखत घेतलेली. आज ती रेसिंग बुलची मुलाखत मित्रांनो. आज जे नवीन युट्यूबर कोण पण आले, आता 2-2.5 महिने आले या क्षेत्रामध्ये, 37 लाख व्ह्यू झालेत मित्रांनो त्या मुलाखतीला. म्हणजे जर समजा तुम्ही एवढं प्रेम त्यावेळेस दाखवलं आणि आता दुसऱ्याच्या सांगण्यावरनं आम्ही एवढं वाईट झालो का? म्हणजे आज धनाची पिसाळ झाली त्यांच्या भागातला. आता घरनिकीचा राजा हा उजेडात नव्हता मित्रांनो, अंधारात होता. तो बैल या माणसाने, म्हणजे आमचे मित्र आहेत, त्यांनी उजेडात आणला.
तर त्याला आज टॉपचे पैरे मिळतात या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्याचं पण कुठंतरी नाव झालंय. परत आपले मैदान रिपोर्टर तुषार धुमाळ, कोण कोण आलंय, हा व्हिडिओ त्यांचा हा परदेशात पण बघितला जातो मित्रांनो, 14 देशामध्ये हा त्यांचा व्हिडिओ बघितला जातो. परत पित्रीवाले लाईव्ह वाले झाले आपले मित्र पवन यादव, परत STC झाले, तर त्यांचं पण लाईव्ह 11 लाख जण बघतात. आता परवाचं मैदान झालं 11 लाख जणांनी बघितलं. परत आपले सौरभ झाले, KG प्रेमी हे नवीन युट्यूबर आलेत, अजून बारामतीतले गोलप तात्या, परत समीर मटकर झाले, असे 4-5 युट्यूबर आहेत. तर माझं एवढंच म्हणणं आहे प्रेक्षकांना की आता कुणाच्या बोलण्यावरनं तुम्ही आम्हाला लगेच ट्रोल करायला लागला, कारण आम्ही इतके दिवस तुम्हाला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आम्ही, परंतु काही बैलगाडी क्षेत्राला कलंक लागू नये म्हणून आम्ही तो थोडंफार म्हणजे काही चुकीचं दाखवायचं टाळलं होतं. परंतु आता सँडी दादा म्हणले तसं काही चुकीचं होत असले तर दाखवायला आम्ही सुरुवात करेन. आम्ही मी काय म्हणतो, लाख चुका आहेत, माझ्या लाख चुका आहेत म्हणतोय, तर काहीतरी चांगलं काम केलंय ना मित्रांनो. पण कोणाच्या वरनं किंवा काय, मी तुम्हाला सांगतो प्रेक्षक हो, खरंच भावना काय माहितीये का तुम्हाला, सांगा की मैदान जर भरतं, किती लोक तापवतात बैल, किती लोक हे दाखवायचं का? बरं एखाद्या अन्याय झाला, बरं मी लाईव्ह मध्ये बोललेलो, आज आयोजकाची चुकी आहे बरोबर, उद्या गाडी मालकाची चुकी असणार, परवाची समालोचकाची चुकी असणार, त्याच्यानंतर युट्यूबरची चुक असणार. दरवेळेस बोलत राहायचं का? माझी विनंती आहे, चुका दाखवणं लय सोपं आहे, इथं चुकलं तिथं चुकलं, त्या चुका सुधारल्या कशा? संघटना खरंच पाहिजे. आज संघटना ज्यावेळी होती का नाही, विलास पैलवान किंवा त्यांची टीम होती ना, मैदानात भूमिका घेत होते, मैदानात वाईटपणा होऊन, मैदान माईक घेऊन सगळ्यांना थांबवून. आम्हाला अशी नेता पाहिजेत. आम्हाला त्यांनी काही बी सांगितलं का नाही, आम्ही त्यांच्यानुसारच काम केलेत. तुम्ही आम्हाला विरोध करताय, आम्ही कोण मानत नाही, संघटना अध्यक्ष कोण मानत नाही, ती पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला काय बोलायचे, तुम्हाला प्रसिद्धी करून घ्यायचे ना तर करा प्रसिद्ध, पण आमची नावं घेऊन आमच्या गोष्टी करून प्रसिद्ध होऊ नका, एवढी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि बैलगाडी जे सगळे चाहते आहेत त्यांना सांगतो, आम्हाला जेवढा आता प्रसिद्धी भेटते ही तुमचं श्रेय आहे, तुमच्यामुळे आम्ही आहे मित्रांनो. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेत, तुम्ही एखाद्याला हिरो बनवता, तुम्ही झिरो बनवता, पण नंदीचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना दिला. हे जे लाख आहेत, हे जे 70,000 आहेत, हे जे 70,000 आहेत, तिकडे त्यानं सुरू केले त्याचे 10,000 आहेत, ते जे आलेत 50,000 व्हायला, 3 लाख आहेत, 3 आहेत. मैदान रिपोर्टरचे आता लाखा होत आहेत. ही मंडळी हे काय मंडळी उगाच नाही प्रेम भेटलेलं आहे. ज्या वेळेस ते पळतात, कुणाच्या दारात जातात, दिवस उपाशी राहतात, करून पण आपण शांत बसत नाही मित्रांनो. प्रत्येकाचा आता आमचा नंबर आहे ते चॅनलवर, प्रत्येक जणी फोन करतो मला पायरा जुळवून द्या. आता जे कोणी व्हिडिओ बघत असेल त्यातला एक तरी माणूस सांगेल की बाबा तुमचा पायरा जुळवून दिलता का नाही. अनेक वासरं, अनेक बैलांची पैर जुळवून दिली, 2 अंधारातली बैल. एवढंच काम करत नाही आम्ही फक्त आमच्या बैलासाठी काम करत नाही. माझा सर्जा त्याला मी पायरा बघत नाही, पण अनेक लोकांना पैर बघून देतो. म्हणजे तुमचा बैल आहे, हा तरी बघा मित्रांनो, यांची कधी दिसलाय का बैल? दुसऱ्याची बैल प्रमोट करणार आम्ही लोक आहेत. आम्हाला काय होते ना आजपर्यंत बघा, प्रत्येक जण आपापलं काम करते, कधी कोणी नाव घेतलं नाही हो. इथं बादशाह, इथं खूप लोक मोठे आहेत. काय काय वाटतं आपण खूप असं म्हणजे प्रभावी व्यक्ती आहेत. अरे इथं रती महारथी गेले राव, किती लोक काम करतात. तुम्हाला जर प्रभाव पण सिद्ध करायचा असेल ना तर एक बदल घडवून दाखवा, बोलून नाही करून मैदानात आज जाऊन. जसे विलास पैलवान शेवाळ्याबा यांच्या टीमनं एका व्यक्तीला प्रवेश फी भाग कमी करायला लावली, ते मैदानाच्या अगोदर मैदानात जाऊन तुम्ही येणार, व्हिडिओ करणार, हे असा तेव तसा. आम्हाला एक विनंती, अहो तुम्ही उतरा की, तुम्ही द्या ना गरिबांना पैर, तुम्ही कुठे देताय? नाही देत, सांगावं. आणि तुम्हाला अजून मी सांगतो, म्हणजे खूप असं एका कोणाला प्रवृत्तीला टार्गेट करणं वगैरे नाही. मी सगळ्यांनाच विनंती करतो, सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, मित्रांनो जर एखाद्यानं फायनल घेतलं बरोबर, नाही आमच्यातल्या कोणी मुलाखत घेतल्या, खरं सांगावं, नाही त्यालाही केलं, एखाद्या बैलानं टॉपचा बैल झाला तर नाही आमचा हा आज बकासार मथुर पळतोय, थोडं मी काय म्हणेन ती बैल ग्रेटच आहेत, नंदी आहेत, थोडा आम्ही तरी दाखवले ना मित्रांनो. तुम्ही घर बसल्या काय काय गोष्टी बघितल्यात ना, थोडा आमचा बी हिस्सा आहे, पण कमी आम्ही काय केलं नाही. आणि मी तुम्हाला अजून सांगतो, जो युट्यूबर मानतो ना तो युट्यूबर, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा ना,
तुम्ही कधी करणार, तुम्ही मॉनिटाईज बंद कधी करणार, त्याच्यानंतर तुम्ही कधी गरिबांना पैर देणार, तुम्ही ग्राउंडवर येऊन कधी मुद्दा मांडणार, तुम्ही जर बाकीच्यांचं शेपूट दाखवताय 2 महिन्याच्या विषयावर कधी बोलणार, ही प्रश्न विचारा तर गाडी क्षेत्र शकट टिकेल. हे चुका जर काढायला म्हणलं तर सगळ्यांच्या चुका आहेत ना, आम्ही बी काढतो चुका. काय काय जण आता म्हणतील कॉल रेकॉर्ड करणार, व्हायरल करणार, करू द्या मित्रांनो. आम्ही जर कॉल रेकॉर्ड करत असेल किंवा ही मला वृत्ती कशी वाटते मित्रांनो, तुम्ही सांगा. तुम्ही लय विश्वासानं आमच्या बरोबर बोलता, तुमचं कॉल रेकॉर्ड करतोय आणि उद्या मी तुम्हालाच धमकवतोय, मी कॉल रेकॉर्ड टाकीन, ही करीन, तो काय प्रकार आहे? उद्या माझा बी टाकला जाईल, दबाव आणला जाईल माझ्यावर, मलाही धमकी दिली जाईल. पण मित्रांनो काय माहिती आहे, ही वृत्तीला विरोध आहे. प्रत्येकाची कॉल प्रत्येकाकडे रेकॉर्ड होत असतात आणि प्रत्येकाकडे डाटा आहे. आणि तुम्हाला म्हणून लॉ सांगतोय, कोण जर तुम्हाला अशा धमक्या देत असेल ना, ऍक्ट टू प्रायव्हसी 21 आहे, 21 नुसार आहे, ऍक्ट टू प्रायव्हसी आहे. जर कोण आपला कॉल रेकॉर्ड करत असेल, कुठं टाकत असेल तर तसं प्रावधान आहे, लक्षात ठेवा, आपल्या घटनेत आहे. तुम्ही घटना शिकवताय, कायदे पंडित बनू नका. आमचे बी नियम, आमचे बी हायकोर्टात कोणतरी आहेत, आम्हाला तिकडे जायचं नाही. सगळ्यांना मित्रांनो कायदा समजतो, सगळ्यांचे ओळखी आहेत. तर काहीतरी आपण वेगळा आलोय, आपल्याला काहीतरी, तुम्हाला जर करायचं असेल ना, नेतृत्व हे कधीही सामंजस्याच्या मार्गातून येत असतं. एकमेकांना घेऊन जाणं सोपं आहे, टीका वगैरे करणं सोपं आहे. आणि टिकायचं असेल तर टीकाच करावी लागते. म्हणून आज टीका आम्ही बोललो नाही, तरी आम्ही तुम्हाला विनंती करतो, जे कोण बोलत असेल, जे कोण व्हिडिओच्या माध्यमातून काय काय गोष्टी मांडतात, त्यांना विनंती करतो, हे तुम्ही थांबवा, आपण सगळी एकत्र येऊया, बैलगाडी क्षेत्र कसं चांगलं होईल ते बघूया. तुम्ही व्हिडिओ करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला घेऊन कॉल, प्रत्येकाचे नंबर आहेत आणि त्याला सांगा, आणि सांगताना कॉल रेकॉर्ड करू नका. आपण ग्राउंड लेवलला फिरून व्हिडिओ करतो त्यावेळेस आता मी नवीनच आहे ह्यात, आता 4 महिने झाले माझ्या चॅनलला, पण घरी बसून किंवा काय काय लोक व्हिडिओ बघतात, आपण टाकतो कोण कोण आलंय किंवा कोणाची वासर गट पास करतायत कुठल्या मैदानात, ज्या मैदानात, तर त्या लोकांचं कॉल पण मला आलेत की दादा तुम्ही ग्रेट काम करताय, आमच्या वासर ज्यावेळेस तुम्ही गट पास केला, व्हिडिओ टाकता, त्यावेळेस आम्हाला मागणी येते. किंवा मुंबईचे पुण्याचे सेट लोक म्हणतात की बाबा 1 लाख रुपयाला आम्हाला द्या, 2 लाख रुपयाला द्या. भरपूर. तुम्हाला अजून एक सांगतो बर का, आता एक वासरू होतं सुंदर म्हणून, व्हिडिओ बघून 25 लाखाची खरेदी आलाय. तुम्ही किती जणांना मदत केली वासरं विकाय, ती पहिल्यांदा सांगा. किती लोकांच्या फायद्याला आलाय, शेव तसा तेव तसा, धुणं धुवून नका इथं. मग तुम्हाला अजून सांगतोय आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर बैलगाडीतली जेवढी लोक आहेत, जेवढी त्यांच्या काय काय गोष्टी झाल्यात, ते एकत्र येऊन पुराव्यानिशी आम्ही सगळी जण येणार आणि नाव घेऊन बोलणार. आणि त्यावेळेस काही बोललं जाईल त्याची जबाबदारी तुम्ही. आता तुम्ही ठरवायचे सगळ्या लोकांनी की आम्ही कसं वागायचं. पण तरी मी तुम्हाला आव्हान करतो, मी हात जोडून विनंती करतो, तुम्ही घाबरलं समजा, तुम्ही शंड आम्हाला समजा, आम्ही तुम्हाला विनंती करतो, आपल्याला सगळं एकत्र होऊन बैलगाडा क्षेत्र वाचवायचे. मंडळी, खूप लोकांचं इथं मरण होईल. मी तुम्हाला अजून सांगतोय, प्रेक्षकांना तुम्ही सपोर्ट देताय ना, ह्याच्या बरोबर त्याच्याबरोबर, रियालिटी समजा. एखादा मुद्दा दाखवला तो जगभरात जातो, सगळी लोक, आपण आयता एव्हिडन्स देतोय बंद करण्यासाठी. तुम्हाला त्या गोष्टी माहित नसतील, सुप्रीम कोर्टात त्या नावानं केस उभी राहील की असं आहे तसं आहे, राहिलेलं झालेलं आहे. पण तुम्ही, आता मी शेवाळ्याबांचं नाव घेऊन बोलतो, त्यांनी चर्चा करताना काय म्हणले माहितीये का, आता बंद पडलं तर मी नाही, मी ह्यातनं रिटायर होणार, सगळं संपणार. कोण करणार आहे? आम्ही दाखवत फिरू का? उद्यापासून आमची सगळी मंडळी दाखवतील, कोणाची गाडी लवकर सुटली, आयोजकांनी ही का केलं, आणि परत तुम्हीच म्हणा लावायला लावल्या. लावालावी, आपण लावालावी करणार. म्हणजे आम्ही करायचं काय मित्रांनो, भूमिका घ्यायची का नाही तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये क्लिअर सांगा. फक्त तुम्ही आणि पहिली गोष्ट, नंबर कुणाचा आला, काय झालं, हे काम आमचं नाही, हे काम हेच आहे, कुणाचं पंचांचं काम आहे. आम्हाला समजा 1 नंबर झाला तर त्या बैलाची आम्ही मुलाखत घ्यायला जाणार, कारण पंचांनी त्यांना निर्णय दिला. तुम्ही ते आम्हाला बोलू नका, आम्ही म्हणून चालत नाही की ह्याचा नंबर नाही झाला, ह्याला ही झालंय, ह्याला ती चावलंय, ह्याचा शिपूट चावलाय, आम्ही म्हणू शकत नाही. आणि मुलाखत घ्यायला जाणार म्हणजे कसं असतं, ग्राउंड वरती वस्तुस्थिती, तुम्ही काही लोक आता ह्यातली बोलणारी पण बैल मालक आहेत बरं का, जिथं बैल बांधलाय तिथं सोडला जातो छकडा, मग तिकडे जाऊन अंधारात बोलायला लागतं मोबाईलचे टॉर्च मारून, असं होतं. त्यामुळे जर समजा 1 नंबर वाल्याची मुलाखत घेतली
बैल दमलेले असतात 3-3, 4-4 फेरे पळून. आता तुम्ही बघताय की सामान्य गाडी उतरली म्हणून मग परत ते 2 नंबरचा उतरलेला कुठं कधी जायचं मुलाखत घ्यायला, ह्यांची मुलाखत घेतल्यानंतर इच्छा सगळ्यांची असते सगळं दाखवायची. पण जर पॉसिबल नाही झालं तर धनाजी सारखी पोरं परत घरी जाऊन दाखवतात. तुम्ही बघत नाही दुसऱ्या दिवशी जाऊन. आणि तुम्हाला माहितीये का, आता माझ्याकडे समजा एक दुसरा पोरगा टीमला असेल, आम्ही न्यूज चॅनल घेत नाही 15 कॅमेरे लावून इकडचा अँगल घेतला तिकडचं केलं. तुम्ही युट्यूबर लोक असं म्हणता, युट्यूब वाल्यांना काय, युट्यूबचं काय. अहो तसं नका करू. युट्यूबर म्हणजे काय हो, तुम्हाला 4 गोष्टी दाखवणारी लोक. आम्ही काय म्हणतोय, आमच्यातली सगळी जण चुकत असतील, पण काय गोष्टी बरोबर आहेत त्या गोष्टी अप्रिशिएट करा. मी जाणीवपूर्वक लाईव्ह मध्ये ह्या व्यक्तीचा ही घेतला तर त्याचा परत तुम्ही मुद्दा करताय की असं केला तसं. मुद्दा ह्याचं बोलायचं नाही. याचे बिचारीचे एक्सपायर झाले, आम्ही बोलायचं नाही. मी अध्यक्ष आहे मग बोलायचं नाही. याचं तुम्ही विनाकारणी वेगळं वळण लावताय ह्याला, कारण तुम्हाला व्ह्युअरशिप घ्यायचे, तुम्हाला सबस्क्राईब वाढवायचे, तुम्हाला खूप मोठं व्हायचे. आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण कोणाच्या बदनामी करून होऊ नका मोठं. हे पाप, चांगलं काम करून करा. हे पाप घेऊ आमचं नका. support आहे सगळ्यांना. आणि हे पाप घेऊ नका. असलं पाप खूप बेकार असतं. जरी सगळ्यांना व्ह्युअरशिप भेटत नाही, असेल तरी. मुद्दा मांडणं म्हणजे एखाद्या ह्याच्यावर अन्यायावर मुद्दा मांडणं त्याला आमचा विरोध नाही. नाही, फक्त बोलतो. आमच्यावर बोलणं हे म्हणजे आम्ही म्हणलंय का, काही गोष्टी ड्रायव्हरला आम्ही सांगतो का शिपूटचा म्हणून, पब्लिकला आम्ही म्हणतो का बाबा फाटीत उभा राहा म्हणून. ह्या गोष्टी आम्ही केल्या नाही, ते आम्हाला तुम्ही कसं बोलताय. बरं, राहिला विषय सगळ्यात महत्वाचा चिठ्ठ्याचा विषय. चिठ्ठ्यापेक्षा आम्हाला उभं राहून देत नाही. म्हणजे आम्हाला तिथं टेजवर, तुम्ही टेजवर बसून बघू शकता, तिथंच व्हिडिओ करायचा ना. ही चुकीचं आहे. काही गोष्टी चुकीच्या आहेत तिथं तिथल्या दावल्या तर लय बरे होते त्या. ते आज जर त्यावेळेस बाहेर जाऊन व्हिडिओ बनवण्यापेक्षा तिथंच व्हिडिओ बनवला असता तरी ज्या बैलांवर अन्याय झाला त्या बैलांना न्याय भेटला असता का नसता भेटला. भूमिका तुमची न्यायाची असते ना, तर तुम्ही बोलण्यापेक्षा कृती केली असती. कृती केली का, समजा म्हणतात ह्याने शपोट लावला त्याने शपोट लावलं, तुम्ही पोलीस स्टेशनला जायला पाहिजे होतं ना. मग त्या ड्रायव्हरांची बी मागणी आहे की ठीक आहे, आम्ही जे मला ड्रायव्हर म्हटले 2-3 माझ्याकडे पर्सनली आले की ठीक आहे आमच्या गुन्हा झाला ना, जी आम्ही जी शिक्षा भोगाय ती भोगाय, पण 2 महिन्यापूर्वी जो प्रकार झाला त्याच्यावर तुम्ही बोलणार आहे का? बोलावं तुम्ही पहिल्यांदा, त्याच्यावर बोला ना तुम्ही. त्याच्यावर का गप्प बसणार का? म्हणजे लोकशाहीत राहताय पण कायदे हक्क आपल्या बाजूने, आपल्या सोयीनं, असं नाही चालत. तुम्ही एका तराजूत सगळ्यांना घ्या, व्यवस्थित करा, तर ही टिकेल ना बैलगाडी क्षेत्र. बोलायला प्रत्येकाला येतं, प्रत्येकाकडे मुद्दा आहेत, प्रत्येकाकडे पुरावा आहेत, वैयक्तिक पुरावा आहेत. पण कधी आजपर्यंत आम्ही 2-3 वर्ष, मी किती 15 वर्ष काम करतोय, कधी कोणाचं नाव घेऊन बोललो नाही. आणि आज बी एवढं बोलून मी नाव घेऊन बोलणार नाही ना, आम्हाला ती गरज वाटत नाही. फक्त आमच्या संघटनेला नावं ठेवण्यात आली. आम्ही सेवागिरीच्या चरणी उभं राहून ही संघटना स्थापन केली, त्यामुळे आमच्या भावना व्यतीत झाल्यात. तर तुम्ही भावना व्यतीत करू नका ना. आम्ही कधी नाव नाही घेतलं हे असा तो तसा, आमचं आम्ही काम करतोय. पण तुम्हाला नाव घेऊन काय करायचं? तुम्हाला व्ह्युअरशिप पाहिजे का आमच्या येणं? आणि तुम्हाला व्ह्युअरशिप करायचे ना, मी चॅलेंज देतो, ज्याला व्ह्युअरशिप पाहिजे ना, गरिबांची वासरं दाखवून तुम्ही करून दावा. अन्याय करायचे ना, गरिबांची वासरं म्हणताय ना, गरिबाची वासरं इकडे तिकडे फिरतात. मी 25 लाखाची खरेदी करून दिली त्या सुंदरची, अजून कितीतरी ही केलीत, ह्यांनी केली, ह्यांनी वगैरे निकेचा राजा ह्यांनी केले. करा ना, दाखवा ना. मित्रांनो, हे सर्व माझे युट्यूब बांधव आहेत संघटनेमधले, इथे उपस्थित नसणारे जे युट्यूब बांधव आहेत सर्व प्रोफेशनल आहेत, म्हणजे सर्व वेल एज्युकेटेड आहेत. आता माझ्या बाबत सांगायचं म्हटलं, माझं इंजिनियर आहे, मी स्वतः माझं एमटेक झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे मी. तर माझी जी फी भरायची, मी युट्यूबच्या जीवावर माझी फी भरली, माझी 1.5 लाख रुपये फी आहे मित्रांनो. तर मी पैसे कुणाला मागितले नाही, तर माझी फी कुणाला भरणार म्हणजे सांगणार. माझे वडील जे आहेत शेती करतात, माझे दवाखाना वगैरे होता. तर आता काय सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आपण, घरातल्या पर्सनल गोष्टी. पण माझं एवढंच म्हणणं आहे की कुठले आपलं एखाद्या युट्यूबर पैसे मागतोय, 2,000 रुपये देत आहे, 3,000 रुपये, हे वक्तव्य केलं नाही पाहिजे कुठल्याही बैलगाडी मालकांनी. आणि एवढंच ध्यानात ठेवलं पाहिजे. फक्त केलं नाही पाहिजे. तुझं म्हणणं बरोबर आहे. आता माझ्या बी तोच काही जण आरोप करतात, मोठी बैल दाखवतात, गरीबाची दाखवत नाही. गरीबाची बी दाखवलेत, पण जसं दानाजीने सांगितलं, गरीबाची बैल दाखवली, व्ह्युअरशिप भेटत नाही. काहींचं भलं बी झाले. म्हणजे आपण काय करायचे, प्रत्येक गरीबाच्या बघा मित्रांनो, कसं असतं, आज एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे खर्च किती येतो ह्याचा विचार केला नाही तुम्ही. बरं, गरीबाची बैल धावताना आपण त्या गरीबाकडनं पैसे कधी पण विचारा, कुठल्या गरीबांना मला पैसे दिले तर आजपर्यंत दाखवायचा आपण प्रयत्न केला, तेव्हा तुम्ही बघत होता.
आज तुम्ही जाऊ तर 2,000-3,000 व्ह्यूज येते त्या 2,000-3,000 व्ह्यूजला 14 रुपये ते 15 रुपये येतात. 14-15 रुपयात मला सांगा कॅमेरा शूट करायचं, एडिटरला पैसे द्यायचं, परत ती थंबेल बनवायचं, थंबेला 50 रुपये घेते ती थंबेल बनवायला ती. आज मला सांगा 14 रुपयाच्या व्हिडिओसाठी बर पुन्हा असं जर आपण करत राहिलो तर आम्ही पण गरीब आहे हो. गरीबच आहे की. आम्ही काही गोष्टी आता स्टुडिओ सोडून किंवा फोटोग्राफी सोडून आम्हाला नाद ही राखतातला नाद आहे, त्यामुळे आम्हाला स्टुडिओ सोडून आम्ही फिरतोय. नाही स्टुडिओ तुमच्या धनाचे आरोपी झाले की तुम्ही टीम घेऊन फिरताय, तुम्ही 2-2 चॅनल काढलाय, त्यामुळे गरीब आहे का? नाही ह्या गोष्टी कसं होतं माहितीये का, ज्यावेळेस आपण आता मला सांगा तुम्ही स्टुडिओ बंद करून फिरतोय, आता लोकांना वाटेल की पहिली गोष्ट म्हणजे मला बैलाचा छंद आहे म्हणून फिरतो, किंवा मला बैलगाडा वाचावी, किंवा मी या सगळ्या गोष्टी सोसलेल्या आहेत. माझ्याकडे पण एक गाय आहे, माझं सर्जा म्हणून एक खोंड आहे दुसरा, त्याला कोण कसा काय पायरा देणार ना बाबा, ही मोठी लोक बाबा म्हणते का बाबा एका दिवशी द्या त्याला पायरा, म्हणजे मला देऊ शकत नाही म्हणजे गरीबाला काय देणार नाही, ह्याचा पण विचार करा की. आणि मुद्द्यावरच आता काय चर्चा आपण केली, काय काय मुद्दा काय होतं की चुकीच्या गोष्टी दाखवल्या पाहिजे. मी लाईव्ह मध्ये बी बोललोय त्या गोष्टी की बैलगाडा क्षेत्र दाखवायलाही सोपं आहे आणि बोलायचं त्याच्यापेक्षा सोपं आहे, दाखवणं अवघड आहे. कारण तिथं मैदानात जायचे उलटे फिरून जे चाहते असतात, काय कायचे 100 चाहते असते ते मारतील आपल्याला कोणाला बी, त्यावेळेस कोणी काय बोलणार नाही. पाठीमाग कसं होतं, पाठीमाग एक मी व्हिडिओ बनवलेला तुम्हाला सांगतो, मी नाव आणि ती गोष्टी बी सांगत आहे. तर काय झालं, व्हिडिओ होता, एका व्यक्तीनं XYZ बरोबर भांडणं केली, तो व्हिडिओ मला डिलीट करायची धमकी आली, तू डिलीट कर. पण ठीक आहे केलं, झालं. त्यातनं काय झालं नंतर माझ्या लक्षात आलं, त्यातनं टाकलं असतं तर त्याची प्रतिमा ही झाली असती, दोघांच्यात भांडणं लागली असती. आणि बैलगाडा क्षेत्रात काय हो मित्रांनो, गरीबाचा खेळ आहे हो, इथं कोण मोठी बिझनेस ह्याचं नाही हो, हे क्षेत्र चांगलं झालं पाहिजे. मी तुम्हाला गरीबाचा खेळ तुम्ही तर कुठे ठेवलाय गरीबाचा खेळ? नाहीच ठेवला ना, ठेवलाय का गरीबाचा खेळ? गरीबाचं. आणि आज आम्हाला म्हणत असाल की तुम्ही गरीबाची बाजू दाखवा, गरीबाची बाजू दाखवा, तर गरीबाची बाजू दाखवणं, त्याला मागाशी बोललो पैरा देणं, सगळ्या आणि गोष्टी. प्रेक्षकांनी पण साथ दिली पाहिजे, ती बघितला पाहिजे व्हिडिओ. तुम्ही बघत नाही ना, आम्ही व्हिडिओ काढल्यावर बघितला पाहिजे ना, तेवढा ते खर्च तर निघाला आणि ना. प्रेक्षकांना मी सांगतोय ना, ज्या गोष्टी काही चुकीच्या असतील त्याला थाराय कशाला देताय तुम्ही? म्हणजे काय काय लोकांवर आपल्याला आरोप केला ना की ह्यांना मुलाखती देऊ नका. मी बैलगाडी मालकांना सांगतोय, खरंच आम्हाला कुणालाच मुलाखती देऊ नका, कारण आम्ही तर असतात काय काय गोष्टी ठरवलेत, आम्ही मुलाखतीच घ्यायचे नाही. ज्याला घ्यायचे त्यानं तुमच्या दारात तरी यावे, कमसे कम पाय तरी लागतील त्या कोण असेल ते त्यांचे, आणि काय गोष्टी मैदानात तरी इकडं तिकडं जाईल, त्या निमित्तानं व्यायाम बी होईल नाही का. त्यामुळे तर मला वाटते आता आम्ही नाही करत, शेवटी आम्हाला सगळे आम्ही बंधूच आहे एकमेकांचे. तर जाता जाता आम्ही एवढंच सांगेन शेवट आम्हाला पर्सनल कुणाला काय बोलायचं नाही. आणि हा विषय इथं आम्ही थांबवतोय आमच्या वतीने, म्हणजे सारखं टुबू आम्ही नाही करणार, आम्हाला तितकी गरज पण नाही. आमचे म्हणजे काय गोष्टी आम्हाला म्हणजे बंद नाही, ते आम्ही नाही करू शकत. कसं प्रत्येक वेळी आम्ही नाही नाही बोलू नाही शकत. कमेंट करणाऱ्यांनी पण विचार करा थोडा, म्हणजे त्यांनी पण विचार केला पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस एखादं हे असतं ट्रेंड असतो, त्या ट्रेंडच्या मागे पाय नसतं, मागच्या पण गोष्टी ज्यांनी तुम्हाला मदत केली माग त्याच्यावर पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. मी म्हणत नाही काय होतं एकाच चुका, मी माझ्या कुठं चुका होत्यात, कधी कधी काय करतो, आपण चुका होते म्हणून तर आपण माणूस आहे ना. मित्रांनो परत एकदा सांगतो, एखादा व्हिडिओ जर चुकून आमच्याकडून जर प्रसारित झाला असेल, म्हणजे काय गोष्टी केल्या असल्या, तर मी स्वतः त्या गोष्टीची माफी मागतो. परत असं काम होणार नाही. म्हणजे कसं आम्ही माफी मागायचं आहे, आम्ही गरीब आहे, आम्हाला काय फरक पडत नाही. तुम्ही म्हणला पाया पडा तर पाया पडायचा नाही, पण बैलगाडी शर्यत चालू राहावी याच्यासाठी 100% आम्ही पायानं एखाद्या पाय धुया तयार आहे. करणार आपण. आता बी तुम्हाला सांगतोय की 1000 चुका आहेत ना, आम्ही माफी मागतोय. जर कोणी आमच्या व्हिडिओ बघून आम्हाला शिव्या दिला, आम्हाला नालायक म्हणलं, आम्हाला नालायक ठरवा. आम्ही कुठल्याही कॅपेबल नाही. तुम्ही बैलगाडा क्षेत्र उभं केले, तुम्ही चालवताय ठीक आहे, पण बैलगाडा क्षेत्र टिकलं पाहिजे मित्रांनो. मी पुन्हा एकदा सांगतो, अनेक प्राणी मित्र आपल्यात फिरत असतात. काय गोष्टी जर दाखवल्या आपण तर त्यांना ते आयते पुरावे लागतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अध्यक्षपद सोडा हो, पण ही लोक माझे सगळे मित्र आहेत, कितीतरी ह्यांचे व्हिडिओ मी डिलीट करायला, हे जे 5 व्हिडिओ डिलीट करायला लागलेत, हे जे करायला, हे जे करायला, त्यांचे करायला लागले का? आम्हाला काय असं नाही, काय कायला वाटेल आता बरोबर आली, आता परत आपल्यावर काय आरोप होणार माहिती आहे का, आता कशी जाग आली, काय सांगाल? आम्ही इथं एवढी फक्त उपस्थित आहे. काही जणांना कोण आता मैदानात लाईव्ह दाखवत असेल, तुम्ही बघत असाल, ते बी युट्यूबरच आहेत. लाईव्ह वाल्यांना पण ट्रोल करू नका. लाईव्ह वाल्यांचं तुम्हाला मी सांगतो काय होतं,
खूप ट्रॅफिक लय पब्लिक आलं ना तर नेटवर्क जाम होतं. नेटवर्क ट्रॅफिकिंग म्हणतात, हे तुम्हाला टेक्निकली माहित नाही. तिथं नेटवर्कचा इश्यू होतोच होतो. आणि जे आयोजक आहेत तिथं काय आपल्याला 120 MB स्पीड वाला नेट प्रोव्हाइड काय करत देत नाहीत, काय फायबर केबल टाकून देत नाहीत. आणि प्रत्येक मैदानात बरं का, आता ही प्रत्येक काल मैदानात पण शर्यत अड्ड्याचं सारखं नेट अडकत अडकत होतं, पण ते होतं. त्याच्या नावाने लगेच शिमगा चालू केला काही लोकांनी, असं मला कळलं. अजून काय खरं माहित नाही. 480 दाखवतो, याला दाखवतो. काय माहितीये का, हे आमचे मित्रांनो, आमचे बंधू आहेत. आणि ही म्हणजे ठीक आहे, पैसे आहो सगळीच कमावतात. सगळ्यांनी वस्तुस्थिती पण ती समजून घ्या. ओके, एवढंच. जाता जाता आपण मी वाइंड अप करतो. आम्ही जर हित आहे का नाही मित्रांनो, हे आमचं मत नाही. आमचे काय काय सहकार्य आहेत, तुम्हाला बाईट तुम्ही बघितलंच असतील. ह्या सगळ्यांची एकच इच्छा आहे, बैलगाडी क्षेत्र टिकावं. आणि तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त जसं प्रेम दिले तसंच प्रेम द्या. आणि काय गोष्टी आमच्या चुकत असतील, प्रत्येकाकडे कॉन्टॅक्ट असतात, तुम्ही एक कॉल करा, आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. आणि जर कुठं अन्याय होईल तर सगळ्यांनी उभं राहू, फक्त युट्यूबर नाही उभं राहणार. तिथं बैलगाडी मालकांनी उभं राहिलं पाहिजे, प्रेक्षकांनी उभं राहिलं पाहिजे, समालोचकांनी उभं राहिलं पाहिजे, ड्रायव्हरांनी उभं राहिलं ड्रायव्हरांनी उभं राहिलं आणि पाहिजे, सर्वसामान्य जे कमेंट करताना त्यांनी त्यांनी पण पहिलं उभं राहिलं पाहिजे. त्यांनी फक्त कमेंट्स करणं ही मोठी गोष्ट नाहीये, तिथं उभं राहिलं पाहिजे. जर एखादं चुकीचं व्यक्ती काय करत असेल तुम्ही करा, तर आणि तरच सगळ्यांनी मिळून आलं तर हे बैलगाडी क्षेत्र वाचेल. नाहीतर बैलगाडी क्षेत्र बंद पडाय वेळ लागणार नाही. आणि काय काय व्यक्तीला वाटतंय की बोललं नाही का, चुकीच्या गोष्टी दाखवल्या नाही तर बंद पडेल. मित्रांनो तसं नाहीये. सगळ्यात जास्त गुन्हेगार म्हणजे ना अन्याय सहन करणार आहेत. जे अन्याय सहन करतायत ना गाडीनं मार खाऊन, पण त्यांनी बोलायला पाहिजे. पूर्वी त्यांनी बोललं कॅमेरे पाहिजे. नव्हते. आणि महत्वाची गोष्ट ज्याच्या पब्लिकचा गाडीवर रेटा जो अन्याय झाला असायचा ना, ना त्याच्यावरती निकाल ठरायचा. नाही ते- पब्लिक उभं राहायचं. आणि आजकालचं पब्लिक फक्त लोकांच्या मध्ये मध्ये जाऊन एवढंच आहे, बैलांच्या मध्ये जाणं. अरे तुम्ही एक स्टँड घ्या ना, एखाद्या आणि बैलांना स्वतः- काना मात्र मार खाल्ला तर ते काय तुम्ही म्हणणार माहितीये उभं का? राहा. काय काय लोक आपल्याला काय म्हणणार माहितीये का, तुम्ही दाखवत नाही. अहो जर तिथं बैलगाडी मालक आली, 5 बैलगाडी मालक आली मिळून, उद्या एकटा इंडिव्हिज्युअल, अहो माझ्या नाही, तसा नाही. त्यात वास्तविकता बी पाहिजे, त्यात आम्हाला थोडं वेळ बी पाहिजे. तुम्ही 5-6 लोक मिळून आला नाही का, अशी वस्तू तिथे झाली, पण मानता येईल ना, अन्याय दाखवता येईल. पण तुम्ही तिथं मैदानात बोललं पाहिजे. आता कोणतरी परत उठणार, आम्ही केलं, तुम्ही कुठं होता. दाखवलं तरी परत उद्या म्हणणार ही बघा भांडणाला होती ती. लावी. अनेक आणि आपल्याला मैदानात काय म्हणणार, तुम्ही कुठं होता. मग आम्ही विचारणार त्यावेळेस तुम्ही बी कुठं होता, त्याची उत्तरं द्या. तर चला, आम्ही खूप चर्चा केली, बोलण्यासारखं भरपूर आहे. तुम्हाला तो गालिबचा शेर सांगितला असेल ना, गालिबचा शेर आहे ना, चलो अच्छा हुआ काम आ गई दीवानगी वरना जमाने भर को समजाने कहा जाते. आमचं वेड पण आहे, बैलगाड्या आम्ही दाखवत राहू, चांगल्या पद्धतीनं दाखवत राहू. काही चुका होत असेल त्या आम्हाला मान्य आहेत. आम्ही सगळी तुमचीच आहेत, आणि इथं जी नाहीत तेही तुमचीच आहेत. आणि काही कारणास्तव गेलेत ते बाहेर. सर्व प्रेक्षक म्हणजे आमचं मायबाप आहे. जे एक प्रकारे भावबंद सगळं तुम्हीच आहे आमच्यासाठी. म्हणजे कसं, तुम्ही बघितलं तर आम्ही दाखवू, तुम्ही नाही बघितलं तर आम्ही नाही दाखवू बैलगाडी शकत. मागं- आणि काय चुकलं असेल बरं का, काही चुकलं असेल तर तुम्ही एक लहान भाऊ किंवा जे आमच्यापेक्षा लहान आहे त्यांनी मोठा भाऊ म्हणून माफ करा. काही गोष्टी चुकतात, 100% प्रत्येकानं चूक होती. आयुष्यात चूक नाही झाली तर सुधरू शकत नाही. तर आमच्याकडे काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.